कोल्हापुरातील विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी भारत देशात बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाला न्याय मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। भारतीय न्यायव्यवस्थेला समांतर असणारे वक्फ बोर्ड बरखास्त करण्यात यावं, वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी दिला जात असलेला महाराष्ट्र शासनाचा निधी विधानसभेत ठराव करून कायमचा बंद करण्यात यावा, महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीवरचे अनधिकृत भोंगे काढण्यात यावेत आणि मदरशांवर कायमची बंदी घालण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं। या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। यावेळी हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवप्रतिष्ठानचे शहर कार्यवाहक आशिष लोखंडे, उदय भोसले, गजानन तोडकर, संदीप सासणे, कुंदन पाटील, आनंदराव पवळ, अक्षय ओतारी, अर्जुन आंबी, राजेंद्र करबे, अभिजित पाटील, निरखिळ उल्पे, निरंजन शिंदे, प्रदीप मोहिते, संदीप घाटगे, सतीश कोरवी, विकास जाधव, विकी मोरे, विकी महाडिक, राजकुश पाटील उपस्थित होते।